आजपर्यंत काहीच म्हणणं मांडलं नव्हतं. परंतु ज्या वेळेला शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आम्ही कोरोनाच्या काळात काम करत होतो त्यावेळेला आमच्या लक्षात आलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोरोनाचं संकट आलेलं असताना आमच्या शेतकऱ्यांचा शेतीमाल आम्ही ज्यावेळेला मुंबईला नेऊन विकला त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की शेतकऱ्याला जास्त पैसे मिळालेले आहेत. याच्यापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव कृषी उत्पन्न बाजार समिती आहे ज्या बाजार समितीमध्ये 20% जास्त शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या उत्पन्नावरती कटिंग केलं जातं. जो गोरगरीब शेतकरी आहे तो सामान्य शेतकरी आहे शेतीमाल घेऊन तिथं गेल्यानंतर त्याचं एवढ्या मोठ्या प्रमाणावरती कटिंग केलं जातं एवढ्या मोठ्या प्रमाणात लूट केली जाते आणि त्यांच्या आयुष्यामध्ये एवढे मोठे जर घोटाळे होत असतील तर चुकीचं. हा जो भूखंड होता हा शेतकऱ्यांच्या मुलांना स्वतःचा माल विकणारा हा भूखंड होता. या भूखंडावरती त्यावेळेचे संचालक त्यांचे अध्यक्ष बाळासाहेब सोरसकर होते. संचालक मंडळामध्ये तत्कालीन मंत्री शशिकांतजी शिंदे होते. त्यांचे सर्व सहकारी त्याच्यामध्ये होते. 466 गाळे नाममात्र 5 लाख रुपये गाळा अशा दरामध्ये 466 गाळ्याची विक्री त्यांनी त्या ठिकाणी केली. नंतर त्यांनी ते चटई क्षेत्राचा घोटाळा म्हणून दाखवला 137 कोटी वरती आणला. ही जागा इंडस्ट्रीयल आहे म्हणून दाखवली. मार्केट कमिटीची जागा कधीही औद्योगिक असू शकत नाही. मार्केट कमिटीची जागा ही कमर्शियल असते. त्याचा घोटाळ्याची व्याप्ती कमी आणली. परंतु माझ्याकडे एक पत्र आहे त्यावेळेचे जे आर्किटेक्ट या ठिकाणी नेमले गेले होते त्यांचं नाव आहे डायमेन्शन आर्किटेक्ट प्रायव्हेट लिमिटेड जे सरकारने नेमले होते. त्यांनी स्पष्ट या ठिकाणी सांगितलेलं आहे की आपण मार्केट कमिटीच्या चेअरमनला सांगितलेलं आहे त्यावेळेचे बाळासाहेब सोरसकरांना एक पत्र लिहिलेलं आहे त्यांनी की आपण हे गाळे बांधलेले आहेत आमच्या परवानगीशिवाय तुम्ही प्लॅन सँक्शन न करता गाळे बांधलेले आहेत आणि त्याची विक्री केलेली आहे. जर याला कुठलाही त्रास झाला तर तुम्ही सर्वस्वी जबाबदार आहे आमचा कुठलाही संबंध नसणार आहे. म्हणून त्याने एक नकाशा या ठिकाणी दिलाय. तो नकाशा जर आपण पाहिला हा नकाशा जो त्या आर्किटेक्टनी पूर्णपणे सबमिट केलाय वेबसाईटला तो अवेलेबल आहे. या नकाशामध्ये लाल रेषेमध्ये दाखवलेले गाळे हे बांधून विकलेले आहेत. म्हणजे चटई क्षेत्र नव्हतं तरी चटई क्षेत्र दाखवलं गेलं. आज एका छोट्या खेडेगावामध्ये पेठेमध्ये गाळा घ्यायचा असेल तर 10-15 लाख रुपये लागतात. मुंबई मधला एक गाळा 1000 स्क्वेअर फूटचा गाळा 5 लाख रुपयाला एक गाळा फक्त त्या नाममात्र दराने त्यांनी घेतला. त्याच्यामध्ये वरचे सगळे पैसे हे काय पैसे हातात घेऊन आमच्या हिशोबाने 4000 कोटी रुपयाचा घोटाळा हा केला गेला. मग राज्य सरकार ज्या वेळेला विधिमंडळामध्ये प्रश्न मांडला त्या प्रश्नावरती राज्य सरकारने स्वतःची बाजू हायकोर्टात मांडली. त्याला हायकोर्टाने निर्णय दिला. जो स्टे 2016 मध्ये दिला तो स्टे हायकोर्टाने व्हेकेट केला. व्हेकेट केल्यानंतर त्यांनी सांगितलं ह्या घोटाळ्याची व्याप्ती खूप मोठी आहे त्यामुळे याच्यावरती गुन्हे नोंद करा अशा पद्धतीचे आदेश कोर्टाने दिले. हे आदेश दिल्यानंतर सेक्रेटरींनी पणनच्या संचालकांना त्या ठिकाणी प्राधिकृत केलं. ते पत्र पण मी आपणा सर्वांना पाठवतोय देतोय. त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हणलेलं आहे या ठिकाणी त्यांनी सांगितलंय सद्यस्थितीत माननीय उच्च न्यायालयाच्या 19/3/2024 रोजीच्या आदेशानुसार पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या 30/11/2000 रोजीच्या पत्रातील मुद्दा क्रमांक 3 नुसार सर्व संबंधित दोषी व्यतिरिक्तच्या विरोधात फौजदारी कारवाई करण्यात यावी. सदर फौजदारी कारवाई करण्याकरता पणन संचालक महाराष्ट्र राज्य यांना प्राधिकृत करण्यात आलेलं आहे. हे पत्र दिलं गेलं. हे पत्र दिल्यानंतर संचालक मंडळाने या पत्राच्या विरोधात
या ठिकाणी कोर्टामध्ये दाव घेतली. कोर्टामध्ये परवा दिवशी त्यांनी त्या ठिकाणी या पत्राला स्टे मागण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावरती नकार देत कोर्टाने स्पष्ट सांगितलं की यामध्ये घोटाळा झालेला आहे आणि कसल्याही पद्धतीचा स्टे किंवा प्रोटेक्शन आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही, अशा पद्धतीचं वक्तव्य कोर्टानं दिलं आणि त्यांचं सगळं फिटाळलेलं आहे. ते एवढा मोठा घोटाळा, 4,000 कोटीचा घोटाळा, जो 2013-14 तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी उघडकीस आणला होता, तो घोटाळा तसाच दाबला गेला आणि आज त्या घोटाळ्यातला शेवटचा त्यांचं जे कवच कुंडल होतं हायकोर्टाचं ते पण निघून गेलेलं आहे. त्यामुळं आज राज्य सरकारला माझी विनंती आहे, पणन संचालकांना विनंती आहे, शेतकऱ्याच्या मुलांसाठी स्वतःचा भाजीपाला विकण्यासाठी असलेला भूखंड, असलेले गाळे, हे जर 5 लाख रुपयाला फक्त 1,000 स्क्वेअर फूटचा गाळा, त्याचे लाभार्थी कोण आहेत त्याची यादी पत्रकार मित्रांनी मार्केट कमिटीच्या वेबसाईट वरती घ्यावी. हेच सगळे नेते त्याचे लाभार्थी आहेत. आम्हाला लाभार्थी कोण आहेत माहित नाही, पण आमच्या राज्य सरकारचा आणि सामान्य शेतकऱ्याचा 4,000 कोटीचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. त्यामुळं कसल्याही परिस्थितीत या दोषींवरती कडक कारवाई करावी अशी मी विनंती करतो. या घोटाळ्यामध्ये मी नावं वाचून दाखवतो. ही नावं याच ठिकाणी दिलेली आहेत. यामध्ये श्री बाळासाहेब हनुमंतराव सोळसकर, जजमेंट माझ्याकडे आहे, श्री शशिकांत जयवंतराव शिंदे, प्रदीप गंगाराम खोपडे, संजय नारायण पानसरे, शंकर लक्ष्मण पिंगळे, बापू जनार्दन भुजबळ, चंद्रकांत रामदास पाटील, ही नावं असे त्यावेळेचे जे संचालक आहेत त्यांचीच नावं आहेत. आणि हा घोटाळा उघडकीस त्यांच्या संचालकांनी आणलेला आहे. याच्यामध्ये कुठलंही कसलंही राजकारण नाहीये. त्यामुळं हा घोटाळा हा महाराष्ट्र राज्यातला शेतकऱ्यांच्या आयुष्याच्या निगडीतला सगळ्यात मोठा चौकशी केली. चव्हाण साहेबांनी चौकशी केली आणि त्या काळात संनिक समिती नेमली आणि त्याचा अहवाल फौजदारी दाखल करण्यात आला. हायकोर्टात आली. तर त्यावेळेस आपले मुख्यमंत्री चव्हाण साहेब असताना दुसरा एक शिखर बँक घोटाळा पण तसाच निघाला होता. त्यामध्ये अजितदादा आरोपी होते. त्या बाबतीतही काय झालं नाहीये आणि या बाबतीतही काय झालं नाही. मी आज ज्या घोटाळ्या बाबतीत बोलतोय तो माझा जो मी ज्या काम करतो मी शेतकऱ्यांच्या संबंधित काम करतोय. आज हा जो घोटाळा आम्ही आणि हा जेव्हा माझ्या ताब्यात मिळाला तो जास्तीत जास्त 1 वर्षापूर्वी मिळालेला आहे. आमचं काय, कारण शेतकऱ्यांना ज्या वेळेला आम्ही कोरेगावच्या मार्केट कमिटीला ज्या वेळेला गाळे बांधतोय त्यावेळेला आम्ही शेतकऱ्यांसाठीचे गाळे ठेवले, मग एपीएमसी ला गाळे का नाहीये, त्यावेळेला आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळल्या आणि मग आम्ही ते प्रकरणाचा फॉलोअप केला. आमची एवढीच इच्छा आहे की ते 466 गाळे किंवा जे काही दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई कराच, पण ते शेतकऱ्यांच्या पोरांना ते गाळे माघारी दिले पाहिजे. शेतकऱ्या या ठिकाणी त्यांची जे शेवटचे जे जजमेंट आलंय ते किती तारखेचं आहे तुम्ही बघा. कालचं जजमेंट बाहेर पडलेलं आहे बघा. किती तारखेचं जजमेंट आहे? 12 एप्रिल 2024 ला शेवटची कवच कुंडलं त्यांची काढलेली. तोपर्यंत आम्ही त्यांना आरोपी म्हणू शकत होतो का? नव्हतो. न्यायालयीन प्रक्रिया होती, न्यायालयीन प्रक्रियेत होतो, त्यामुळे याचा कुठे उच्चारही केला नव्हता. पण आज 12 एप्रिल 2024, आज किती तारीख आहे? 14. ही प्रिंटआउट काल मिळाली, आज मी बोलायला बसलोय. मी त्यांच्या उमेदवारीबद्दल सुद्धा बोलणार नाही. माझा त्यांचा तो संबंधच नाहीये. माझा एकच संबंध आहे, राज्य सरकारला सवाल आहे किंवा त्या खात्याला सवाल आहे. एवढा मोठा घोटाळा त्यांनी केला, त्यांना तुम्ही शिक्षा देणार किंवा नाही एवढा प्रश्न आहे. म्हणून मी या ठिकाणी प्रेस घेतलेली.
माझी मागणी उच्च न्यायालयाने जे डिरेक्शन दिलेले आहे त्याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत. अरेस्ट करणं नाहीये त्याच्यामध्ये हे जे घोटाळे झाले त्यातल्या रकमा घेतल्या पाहिजेत, त्यातले गाळे काढून घेतले पाहिजेत आणि दुसरे ज्यांनी केलं त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे. ही आमची मागणी. आम्ही कोणाला अरेस्ट करा, कोणाचं काय करा हे महत्वाचं नाहीये. आमचा मूळ उद्देश या शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रातल्या मुलांचे जे गाळे आहेत ते त्यांना माघारी द्यावेत, त्यांना त्या ठिकाणी हक्काची बाजारपेठ द्यावी, एवढीच आमची मागणी. माझी मागणी उच्च न्यायालयाने जे डिरेक्शन दिलेले आहे त्याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत. अरेस्ट करणं नाहीये त्याच्यामध्ये हे जे घोटाळे झाले त्यातल्या रकमा घेतल्या पाहिजेत, त्यातले गाळे काढून घेतले पाहिजेत आणि दुसरे ज्यांनी केलं त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे. ही आमची मागणी. आम्ही कोणाला अरेस्ट करा, कोणाचं काय करा हे महत्वाचं नाहीये. आमचा मूळ उद्देश या शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रातल्या मुलांचे जे गाळे आहेत ते त्यांना माघारी द्यावेत, त्यांना त्या ठिकाणी हक्काची बाजारपेठ द्यावी, एवढीच आमची मागणी. कुणाबरोबर आहे ते आम्हाला माहित नाही. मला एवढं माहितीये या घोटाळ्यातले जे आरोपी आहेत त्यांना जस्टिस, त्यांनी सामान्य शेतकऱ्याला लुटलेला आहे, संपवलेला आहे, शेतकऱ्याच्या मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे. त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. साहेब एकूण किती संचालक आहेत आणि ते भूखंड जो आहे तो किती म्हणजे 466 गाळे 1000 स्क्वेअर फूटचे बांधून विकले. एक गाळा 5 लाख रुपयाला. हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे. 5 लाख रुपयाला एक गाळा विकलाय. 5 लाखात 1000 स्क्वेअर फूटचा बांधलेला गाळा वाशीच्या बाजारपेठेत मिळतो का? आत्ताचा रेडी विकण्याचा भाव तिथे 9 कोटी रुपये एका गाळ्याची किंमत असताना फक्त 5 लाखांची. हा महेश शिंदे सांगत नाही, हे सैनिक समिती सांगतात, हे सेक्रेटरी सांगतात. सगळी कागदपत्र आपल्याला दिलेली आणि मी आधुनिक सगळी कागदपत्र या ठिकाणी आपण पण अनालाइज करतात. टोटल चटई क्षेत्र किती आहे? टोटल चटई क्षेत्र नाही, 466 गाळे विकले त्याच संदर्भातलं एक आहे. गुणिले 1000. गाळा घ्यायला क्रायटेरिया काय? शेतकरी समजा मी आहे, मला गाळा काय करायचं? याच्यामध्ये नॉर्मली शेतकऱ्याला ज्यावेळेला गाळा दिला जातो त्याला जो शेतकरी त्या ठिकाणी सकाळी जाईल त्यानं त्या गाळ्यात जाऊन बसायचं असतं. तिथं गाळा शेतकऱ्याच्या मालकीचा केला जात नाही. हा एक पहिला मुद्दा. दुसरे जे गाळे शेतकऱ्यांच्या कोट्यामधले असतात त्याच्यामध्ये त्यांचे अर्ज ऑनलाईन मागवावे लागतात. ऑनलाईन लॉटरी सिस्टीम करावी लागते आणि नंतरच ते गाळे देता येतात. त्यातलं कुठलंही पालन केलेलं नाही आणि असा अहवाल सैनिक समितीनं दिलाय. एकाच कुटुंबाला 130 गाळे दिले गेलेले आहेत. आता जे आरोप करताय हे शेतकरी आहेत का? हे शेतकरी नाही येतच ना. एकही शेतकरी नाहीये. सगळे व्यापाऱ्यांना गाळे दिलेले आहेत आणि नेत्यांनी गाळे घेतलेले आहेत, संचालकांनी गाळे घेतलेले ते. 5 लाख रुपये एक गाळा आज तुम्हाला कुठल्याही छोट्या खेडेगावात मिळू शकतो का? पेठेत मला फक्त सांगा. 1000 स्क्वेअर फूटचा गाळा बांधून होऊ शकतो का? एवढा मोठा घोटाळा केला. हे स्कॅम खूप मोठा आहे. 4000 कोटीचा स्कॅम आहे. आपण मी बोलण्यापेक्षा माझी विनंती आहे पत्रकार मित्रांना, शोध पत्रकारिता असते, आपण ऑनलाईन बघावं. ऑनलाईन सगळ्यांची नावं आहेत आणि त्यांच्या नावासहित गाळे आहेत, त्यांच्या मंडळी सहित गाळे आहेत. सगळ्यांची नावं एकदम व्यवस्थित आहेत. एक तर संचालकांना गाळे घेता येत नाहीत आणि 130 गाळे 5 लाख रुपये शिरापत आहे. मी हा एक LAQ मांडण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं. त्यांनी मला सांगितलं जे तुला योग्य वाटतं ते तू करू शकतोस, आमचं तुझ्यावरती बंधन नाही. मी त्यांना सांगितलं होतं आणि मी माझी लढाई, आम्ही आमची लढाई ही पूर्णपणे न्यायदेवतेला साक्ष ठेवून या ठिकाणी लढलो. त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. ही गोष्ट लक्षात घ्या. वरिष्ठ नेत्यांनी पण सांगितलंय गुन्ह्यावरती आरोप झाले म्हणजे त्याच्यावरती काही गुन्हे असतील ते गुन्हे माघारी घेतले जाणार नाहीत. प्रत्येकाला जस्टिसला जावंच लागेल आणि हा घोटाळा जो आहे हा मी करलेला आहे. आम्ही आमच्या ह्याच्यात मागे जात नाही. मी ज्या गोष्टी केलेल्या आहेत मी स्वतः तरकारी केलेल्या आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा म्हणून हे आम्ही बाहेर काढलेलं आहे. शिंदे नेमकी ह्या कारवाईचं अधिकार म्हणजे कोर्टाकडून होणार आहे की कोर्टाने सेक्रेटरींना सांगितलंय, पणन संचालकांना
पणन सेक्रेटरींना सांगितलं, पणन सेक्रेटरीने आदेश काढला, तो आदेश पणन संचालकांना काढला होता. त्याच्यावरती हे संचालक मंडळ जे आरोपी आहेत ते सगळे कोर्टात गेले. कोर्टाने त्यांना कसलंही संरक्षण देण्यास नकार दिलेला आहे. त्यामुळं पणन संचालकांनी तात्काळ यांच्यावरती गुन्हे दाखल करून इमिडिएटली सगळे गाय ताब्यात घेतले पाहिजेत आणि याची सखोल चौकशी केली पाहिजे.